यवतमाळ जिल्ह्यातील कळंब यवतमाळ रोडवर दिनांक 1 जुलै रोजी चापर्डा गावाजवळ इनोव्हा कार व ट्रक यांचा भीषण अपघात झाल्याची घटना काल सकाळी 6 वाजताच्या दरम्यान घडली। इनोव्हा कार क्रमांक PB11 CB 4963 कळंबकडून यवतमाळकडे जात असताना ट्रक क्रमांक MH32 DJ 7772 ला मागून जोरदार धडक दिली। धडक इतकी जबरदस्त होती की कारचा समोरचा पूर्ण भाग चेंदामेंदा झाला। यामध्ये पंजाब राज्यातील 4 जण घटनास्थळीच मृत पावले तर एक विदेशी नागरिक उपचारादरम्यान शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे मृत पावल्याची माहिती समोर येत आहे। घटनेची माहिती चापर्डा येथील नागरिकांनी पोलीस कंट्रोल रूमला दिली। सदर घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीमती दीपमाला भेंडे, कळंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री वाघमारे साहेब आपल्या पोलीस ताब्यासह घटनास्थळावर दाखल झाले। जखमींना ताबडतोब रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इनोव्हा कार क्रमांक PB11 CB 4963 नांदेडला दर्शनासाठी जात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। मृत पावलेले 4ही नागरिक हे पंजाब राज्यातील असून यामध्ये एक व्यक्ती कॅनडा या देशातील असल्याची माहिती समोर येत आहे। यामध्ये जागतिक लेवलचे एक धावपटू, एक व्यक्ती जागतिक लेवलचे फोटोग्राफर असल्याची माहिती पुढे येत आहे। मृतकांमध्ये श्रीमती भजन कौर हरनाम सिंग वय 70 वर्ष राहणार चुहर सिंग चिंदरन पंजाब, श्रीमती बलबीर कौर निहाल पंजाब वय 71 वर्ष, ताजिंदर सिंग परविंदर सिंग वय 22 वर्ष राहणार नौशहर पंजाब, इनोव्हा कारचा चालक सुरजीत सिंग बक्षीराम वय 45 वर्ष राहणार लल्लन तालुका घरशंकर जिल्हा होशियारपूर, श्री जसप्रीत नहल राहणार कॅनडा हे यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत पावले। गाडीमधील मिळालेल्या कागदपत्रानुसार पंजाब येथील मृतकांच्या नातेवाईकाला सदर घटनेची माहिती कळविण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते। सदर घटनेची माहिती मिळताच यवतमाळचे पोलीस अधीक्षक साहेब, पोलीस उपाधीक्षक पियुष जगताप, यवतमाळचे पोलीस उपविभागीय अधिकारी दिनेश बैसाने, जिल्हा वाहतूक शाखेचे वाहतूक निरीक्षक अजित राठोड यांनी घटनास्थळाला भेट दिली। MCN न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर, यवतमाळ।